आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, दुसरे मंत्री आदरणीय श्री जयकुमार गोरेजी, तिसरे मंत्री आदरणीय मकरंद पाटीलजी, पार्लमेंटमधले माझे जुने सहकारी आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकरजी, माझ्याबरोबर अनेक वर्ष विधानमंडळात ज्यांच्याबरोबर मी काम केलं असे माझे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री धैर्यशील कदमजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम राज प्रोसेस या इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय श्री अनिल पिसे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या देशामध्ये आपण जे फॉसिल फ्युएल एनर्जी इम्पोर्ट करतो आणि त्याची किंमत 23 लाख करोड रुपये आहे. आपल्या देशातला हा पैसा देशाच्या बाहेर जातो आणि आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे की हे 22 लाख करोड रुपये वाचले पाहिजे आणि हा पैसा या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेला पाहिजे, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही आहे, तर शेतकरी आता ऊर्जादाता झालेला आहे. ऊर्जादाता नाही आहे तर इंधनदाता झालेला आहे. इंधनदाता नाही तर आता बिटुमिन दाताही पण झालेला आहे. आमच्या नागपूरजवळ नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बायोमासपासून, म्हणजे ज्याला राईस स्ट्रॉ म्हणतात, परली तणस, त्याच्यापासून डांबर तयार झालं आणि सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशननी हा रिसर्च केला. त्यांना मी खूप प्रोत्साहन दिलं आणि 25 लोकांनी आता ही टेक्नॉलॉजी विकत घेतली आहे आणि त्यातून 1 किलोमीटर रस्ता नागपूर जबलपूर रोडवर मनसर म्हणून गाव आहे, तिथे बायो बिटुमिन शेतकऱ्यांनी तयार केलेल्या डांबरापासून राष्ट्रीय महामार्ग तयार झाला आणि त्याचा रिपोर्ट आलेला आहे की हा रस्ता पेट्रोलियम बिटुमिनपेक्षा चांगला झालेला आहे. म्हणजे शेतकरी आता बिटुमिन दाताही झाला आहे. याचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे की आपल्या देशामध्ये 120 लाख टन डांबर आपल्याला लागतं. यातलं 40% डांबर माझ्या विभागामध्ये आम्ही खरेदी करतो, पण यात इंडियन पेट्रोलियम रिफायनरी ज्या आहेत त्यांची क्षमता केवळ 50 लाख टन आहे. म्हणजे 60 ते 70 लाख टन डांबर आपण इम्पोर्ट करतो, आपण आयात करतो. आणि सध्या डांबराचे भाव जे 45 रुपये किलो होते ते आता 80 रुपये किलो झाले. आणि म्हणून आपल्या देशामधून डांबराकरताही आपलं परकीय चलन सगळं यूज होत आहे. आपल्या देशामध्ये आता हवाई इंधनाची पण कमी आहे. परवापासून आमच्या नागपूरवरून 5 फ्लाईट बंद होणार आहेत. याचं कारण पॅसेंजर नाही आहे म्हणून नाही, तर सध्या इंधन कमी आहे म्हणून त्यांनी फ्लाईट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये हवाई इंधन तयार झालं पाहिजे, बायो हवाई इंधन. याही प्रयत्नांना यश झालं आहे. त्यामुळे आता शेतकरी हवाई इंधन दाताही बनलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की स्पाइस जेटचं एक विमान, मी स्वतः त्या विमानाचं स्वागत केलं. डेहराडूनवरून दिल्लीला आलं. ते शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनातून आलं.
आणि विस्तारा कंपनीचं विमान देखील याची चाचणी याच्यावर यशस्वी झाली। 3 वर्षापूर्वी आपल्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये आपले हेलिकॉप्टर आणि फायटर जेट देखील हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल पासून तयार झालेल्या हवाई इंधनावर चालले। त्यामुळे शेतकरी अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता आणि आता इथे पिसे साहेबांनी हायड्रोजन पण तयार झालेला आहे। त्यामुळे आता हायड्रोजन दाता देखील शेतकरी बनणार आहे। हे सगळे विषय याकरता महत्त्वाचे आहे की या सगळ्या विषयाचा डायरेक्ट इम्पॅक्ट शेतकऱ्यांवर होणार आहे। ग्रामीण अर्थशास्त्र बदलणार आहे। एक दिवस असा येणार आहे, तो लवकरच येईल, की खंडाळा गावातून पुण्यामध्ये नोकरी करायला जाण्याची गरज नाही राहणार, तर पुण्यातला झालेला इंजिनियर खंडाळा गावात नोकरी करायला येईल, असं उलटं चक्र फिरणार आहे। याचं कारण गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाला तर या देशाचा विकास होणार आहे, आत्मनिर्भर भारत बनणार आहे। आज आपल्या देशाच्या विकासाचा मापदंड मोजायचा असेल तर आपण तो जीडीपी मध्ये मोजतो आणि आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की आपल्या देशामध्ये जीडीपी मध्ये आपल्या कृषी क्षेत्राचं आणि कृषीच्या अलाइड क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 14% आहे। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे। सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे आणि या देशातली 65% जनतेचं कॉन्ट्रीब्युशन केवळ 14% आहे। याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून जी धोरणं आखल्या गेली त्यात शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा याकरता खऱ्या अर्थाने जे धोरणांमध्ये सुधारणा करायला पाहिजे होती तेवढी झाली नाही। कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे। आपल्या भागामध्ये अनेक फळं तयार होतात, पण सगळी फळं स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत, गहू स्वस्त आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः शेतकऱ्याच्या या सगळ्या मालावर शेतकरी अन्नदाता आहे म्हणून आपण सगळेजण त्याला आठवण ठेवतो, पण शेतकरी मात्र स्वतः कर्जाच्या बोजामध्ये अनेक प्रकारे डुबलेला आहे। तो कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो। आपल्या भागामध्ये कमीत कमी स्थिती आमच्यापेक्षा चांगली आहे। आमच्या इथे 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्या याकरता नाही केल्या की त्यांच्या मानेला खास सुटली म्हणून त्यांनी फाशीचा दोर आपल्या गळ्यात नाही अडकवला, तर नाईलाजाने आणि मजबुरीतून त्यांनी आत्महत्या केल्या। आणि म्हणून मी गेल्या 30 वर्षापासून असं ठरवलं, कारण माझाही जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला, की या आत्महत्या थांबवण्याकरता आपण याची कारणं शोधून याच्याकरता काम करायचं। हे कठीण आहे पण असंभव नाही आहे। आणि म्हणून गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावून आता शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही। तर आपल्या देशामध्ये जे जे इम्पोर्ट आहे तो माल आपल्या देशात शेतकऱ्यांनी तयार केला तर शेतकरी, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळी साखरेच्या मोलॅसिस पासून, ज्यूस पासून आपण इथेनॉल तयार करायला लागलो, आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आपण टाकतो, पण ज्यावेळी मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा विषय सरकारमध्ये आला तेव्हा स्वाभाविकपणे हा विषय उभा झाला की फूड वर्सेस फ्युएल, आणि याच्यावर मोठा वाद आहे देशात। मागच्या वर्षी मी पुण्यामध्ये आपल्या देशातले अतिशय विद्वान IAS ऑफिसर आणि अर्थशास्त्री
फायनान्स सेक्रेटरी होते डॉक्टर केळकर, त्यांना पुण्यभूषण पुरस्कार देण्याकरता आलो होतो. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यातलं चॅप्टर आहे फूड वर्सेस फ्युएल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केवळ अन्नधान्य तयार करावं, बाकीच्या गोष्टी त्यांनी केल्या तर अन्नधान्याचं शॉर्टेज निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रकारचा एक विचार या देशात अनेक लोकांनी मांडला. पण आज देशामध्ये अशी स्थिती आहे की आपण तांदूळामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. तांदूळ गहू ठेवायला आपल्या गोडाऊनमध्ये जागा नाही आहे. सरकारच्या गोडाऊनमध्ये आपण जेव्हा तांदूळ गहू ठेवतो तेव्हा लाखो टन आपला गहू तांदूळ ज्वारी सडून जाते, कारण ते गोडाऊन्स गळके आहेत, ते गळतात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही निर्णय घेतला की मक्यापासून इथेनॉल करायला अनुमती द्यायची, तर मला सांगताना आनंद होतो की मक्याची MSP ही 1800 रुपये क्विंटल होती आणि मार्केट प्राइस 1200 रुपये क्विंटल होती. पण हा निर्णय झाल्याबरोबर मक्याची किंमत मार्केट प्राइस 2600 रुपये क्विंटल झाली आणि UP आणि बिहारमधल्या शेतकऱ्यांच्या खिशात 45,000 कोटी रुपये केवळ एका छोट्या धोरणामुळे त्यांना तेवढे पैसे त्यांच्या खिशात गेले. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये संशोधन करण्याची गरज आहे आणि या सगळ्या कामाला तुमच्याही सहकार्याची गरज आहे. मी दिल्लीला आणि मुंबईला, नागपूरला टोयोटा कंपनीची इनोव्हा वापरतो. ही 100% इथेनॉलवर चालते आणि ती इनोव्हा 60% वीज तयार करते. आणि पेट्रोलच्या तुलनेत जर विचार केला तर तिचं ॲव्हरेज लक्षात घेतलं तर त्याचा भाव, पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर येतो. म्हणजे आता मी याच महिन्यामध्ये पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने मारुती सुझुकी कंपनीची एक गाडी लॉन्च करणार आहे. ती 100% बायो इथेनॉलवर आहे. 100%. 12 कंपन्यांनी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या तयार केलेल्या आहेत. आणि आता कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटमध्ये देखील डिझेलच्या ऐवजी इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलचा वापर केला पाहिजे, याचा मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून आग्रह धरलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपले जनरेटर सेट जे आहेत ते पण डिझेलच्या ऐवजी इथेनॉलवर किंवा आयसोब्युटेनॉलवर चालू शकतात. मी 7-8 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये किर्लोस्कर कंपनीचे 2 जनरेटर सेट लॉन्च केले. त्यातला एक सेट 100% इथेनॉलवर आहे आणि दुसरा सेट जो होता तो 100% आयसोब्युटेनॉलवर होता. आपण ज्या मोबाईलवर बोलतो त्याकरता जे टॉवर बनतात टेलिकम्युनिकेशनचे, हे दरवर्षी 450 करोड लिटर डिझेल फुकतात. आणि आता मी मंत्र्यांनाही विनंती केली आणि त्या कंपन्यांच्या मागे लागलो आहे की किर्लोस्करनी जनरेटर सेट तयार केलेला आहे, तो तुम्ही वापरा. तुमची बचत होईल, कारण डिझेलचा भाव 120 रुपये लिटर आहे आणि इथेनॉलचा भाव 65 रुपये लिटर आहे. आणि त्यामुळे तुमची पण बचत होईल. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. त्यामुळे असे अनेक क्षेत्र आहेत की आपण ऊस कापण्याकरता हार्वेस्टर वापरतो. ते हार्वेस्टर देखील आता त्यांना मी विनंती केली आहे की तुम्ही डिझेलच्या मशीन नका करू, इंजिन नका वापरू. जवळपास 3-4 वर्षापूर्वी मी नागपूर महानगरपालिकेमध्ये 25 बसेस स्कॅनिया कंपनीच्या 100% इथेनॉलवर सुंदर ग्रीन बसेस होत्या. पण आमच्या महानगरपालिकेने त्यांचे पैसे दिले नाही, कारण त्यांना पगार द्यायला पैसे नव्हते. ते पैसे तिकडे वळवले आणि शेवटी कंपनी निघून गेली. पण बसेस पण इथेनॉलवर चालतात.
आणि आता ट्रॅक्टर पण तयार झालेला आहे, ट्रायल सुरू आहे की जो राज प्रोसेसनी जो गॅस तयार केलेला आहे तो गॅस आणि इथेनॉल फ्लेक्स इंजिनवर ट्रॅक्टर जर चालला तर शेतकऱ्याची 1 लाख ते 1.5 लाख रुपये वर्षाची बचत आहे. आपल्या ट्रक, आपल्या बसेस, आपल्या मोटरसायकल, आपली कार ही ग्रीन इंधनावर आपण चालवली पाहिजे. मला सांगताना आनंद होतोय की आता आजपासून 1.5 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये बजाज कंपनीची मोटरसायकल लॉन्च केली आणि अतिशय ही मोटरसायकल आपल्या मोटर या हिरो, होंडा, बजाज, टीव्हीएस अशीच मोटरसायकल होती. तेव्हा राजीव बजाज त्यांनी मला सांगितलं की पेट्रोलवर चालणाऱ्या मोटरसायकलचा खर्च पर किलोमीटरला 2 रुपये 40 पैसे येतो आणि 100% इथेनॉलवर चालणाऱ्या 100% सीएनजीवर या गॅसवर चालणाऱ्या मोटरसायकलचा खर्च 1 रुपया येतो. आणि माझ्या आग्रहाखातर टीव्हीएस, हिरो, होंडा आणि बजाजने आपल्या मोटरसायकल तयार करून ठेवल्या. येणाऱ्या काळामध्ये काही छोट्याशा तांत्रिक गोष्टी करता अडकलाय, पण जर आपण इथेनॉल हे फ्युएल वापरलं, बायो सीएनजी वापरलं तर आपल्याला पेट्रोल इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही आणि हा सगळा इम्पोर्टचा पैसा शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे. आज या ठिकाणी जो सीबीजी प्लांट आहे तो या ठिकाणी भारत सरकारच्या पाईपलाईनमध्ये हा गॅस पोहोचवून राहिले आहेत. पण येणाऱ्या काळात आपली मोटरसायकल, आपली कार, आपली बस, आपलं ट्रॅक्टर जर या फ्युएलवर चाललं आणि याचे पंप उघडले तर आपल्याला सरकारला देण्याची काही गरज नाही आहे. आज साखर कारखान्यामध्ये परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. ऊसाचे भाव वाढलेले आहेत पण साखरेचे भाव नाही वाढले आहेत आणि त्यामुळे साखर कारखाने चालवणं खूप कठीण आहे. त्यामुळे जे बाय प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये इथेनॉल आहे, बायो सीएनजी आहे, पुढे हायड्रोजन आहे, बिट्युमिन आहे, हवाई इंधन आहे, हे जे काही बाय प्रोडक्ट पीसेसनी तयार केलेले आहेत ते तयार करण्यामध्ये देशाची आयात पण वाचणार आहे आणि या सगळ्या साखर कारखान्यांमुळे त्या ठिकाणी रोजगार निर्माण होणार आहे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. त्यांनी या ठिकाणी 300 एकर महाराष्ट्र सरकारची जी जमीन पडलेली होती त्याच्यावर नेपियर ग्रास त्यांना लावायला मला वाटतं फॉरेस्टच्या महामंडळाने त्यांना जमीन दिली आहे. पण आपल्याला माहिती असेल की आपल्या देशामध्ये आपण वरतून खाली पाहिलं तर कुठे झाडच दिसत नाही. आपल्या पुण्याचे खासदार होते मोहन धारिया, मंत्री होते, त्यांनी एक रिपोर्ट भारत सरकारमध्ये मंत्री असताना दिला वेस्टलँडवर, पडीत जमीनवर. आपल्या देशामध्ये टोटल 1/3 जमीन, 2/3 जमीन पडीत आहे, वेस्टलँड आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर 80% एवढं फॉरेस्ट आहे. त्या महाराष्ट्रातलं जेवढं फॉरेस्ट आहे त्यातलं 80% आमच्या विदर्भात आहे. आणि झुडपी जंगल म्हणून एक कायदा आहे, तिथे झुडपी जंगल काहीच नाही, झाड नाहीच आहे. विधानसभाही जंगलावर आहे, मुख्यमंत्र्याचं घरही जंगलावर आहे, पण रेकॉर्ड चुकीचा असल्यामुळे काहीच करू देत नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत आता लढाई झाली आणि त्यामुळे पिसेंनी जी सूचना केली ती खूप चांगली आहे. माझी गोरे साहेबांना आणि निंबाळकर साहेबांना विनंती आहे, मी फलटणला गेलोय 2-3दा, पण वरतून फलटण बरेच वेळा पाहिलं. थोडं बहुत इरिगेशन आहे पण पाण्याची कमी आहे आणि वेस्टलँड खूप आहे. आता नेपियर ग्रास लावला पाहिजे की बांबू लावला पाहिजे, अभ्यास करा. पण या जमिनीमध्ये जर आपण पहिल्यांदा तरुण मुलांना
नंतर प्रायव्हेट कंपन्यांना, सोशल ऑर्गनायझेशनला या जमिनी झाडं लावण्याकरता दिल्या. आणि या ठिकाणी जर बांबू आणि नेपियर ग्रास तयार झाला, बांबूमुळे काय होईल की आपल्याला कार्बन इमिशनचंही पण क्रेडिट मिळेल. बांबूमध्ये आता आमच्याकडे माझ्याकडे आमच्या पॉवर प्रोजेक्ट आहे. मी आत्ताच सांगितलं यांना की आम्ही कोळसा जाळतो. तर मी आता प्रयोग सुरू केलेला आहे की वेस्टलँडवर बांबू लावला आणि त्या बांबूचे 8 mm चे तुकडे जर केले तर त्याची कॅलरिक व्हॅल्यू 4000 पर्यंत आहे. आणि तुमच्याही बॉयलरमध्ये तुम्ही बघा जाळता, त्याच्याऐवजी बांबू जाळता येईल कोळशाच्या ऐवजी. आणि तो जर जाळला तर इकडे आपल्याला कार्बन क्रेडिट पण मिळेल आणि फ्युएल पण तयार होईल. आपल्या इथे नुमालीगडला आसाममध्ये बांबूपासून बायो इथेनॉल तयार झालं आहे. बांबूपासून लोणचं तयार होतं. बांबूच्या अंडरपॅन्ट बनियन तर खूपच चांगल्या आहेत. ते पाशा पटेल आहे, त्यांना मी बांबूच्या मागे लावला. त्या एअर कंडिशन आहे, त्या घातल्या तर गरमीच नाही होत. बांबूच्या साड्या आहेत, बांबूचं लोणचं आहे, बांबूचं फर्निचर आहे. माझ्याकडे दिल्लीत आले माझ्या ऑफिसमध्ये तर समोर 2 सोफा सेट आहेत, ते बांबूचे आहेत. आणि बांबूची इकॉनॉमी ही 50,000 करोड रुपयाची या देशात होऊ शकते आणि यातून तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी आवश्यकता काही असेल तर ग्रामीण क्षेत्रामध्ये जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्यावर आधारित टेक्नॉलॉजी विकसित केल्या पाहिजे आणि खेड्यातल्या युवकांना रोजगार निर्माण केला पाहिजे. आणि त्याकरता 2 फिलॉसॉफी ज्या आहेत त्या मी नेहमी लक्षात ठेवतो. एक आहे ज्ञान म्हणजे नॉलेज, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. जे पिसे साहेबांनी केलं आहे. वॅक्स तयार केला आहे, हायड्रोजन तयार करणार आहे, कार्बन डायऑक्साईडपासून मिथेनॉल तयार केला आहे, आता बायो CNG, CBG तयार झालेला आहे. हे जे बाय प्रॉडक्ट आहे याच्यामुळे रोजगार तर निर्माण होईल, इम्पोर्ट पण कमी होईल, पण प्रदूषण पण कमी होणार आहे. प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. पेट्रोल डिझेलमुळे, मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी या देशामधल्या 40% प्रदूषणाकरता जबाबदार आहे. मी आता इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर जेव्हा आणली सुरुवातीला, तेव्हा पहिल्यांदा लॉन्च केली तर मला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही याल का? आता 60-60 टनाचे ट्रक पण इलेक्ट्रिकवर आले आहेत. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, CBG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन हे भविष्य आहे. आणि सगळ्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ज्या ज्या भागात जे असेल ते आपण केलं तरी स्काय इज द लिमिट. आणि म्हणून या क्षेत्रात ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. गाव समृद्ध संपन्न झालं पाहिजे आणि शहरापेक्षा स्मार्ट विलेज, स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट विलेज तयार झालं पाहिजे. मी या स्टेजवर बसल्या लोकांना आमंत्रित करेन की मी आता एक स्मार्ट विलेज बांधायला घेतला. सुंदर आहे, 5 लाखाचं घर आहे, 500 स्क्वेअर फूटचं, आणि आयुष्यभर वीज मोफत आणि पाणी मोफत. हे शक्य आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आपण गावं समृद्ध संपन्न करणार नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनू शकत नाही. आणि आपल्याला सुखी, समृद्ध, संपन्न आणि स्वावलंबी भारत बनवायचा असेल तर इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. म्हणून ज्या ज्या क्षेत्रात इम्पोर्ट असेल त्याचा स्वदेशी अल्टरनेटिव्ह हा आजच्या या प्रोजेक्टमध्ये आहे आणि हा शेतकऱ्याचा फायदा करणारा आहे. म्हणून मुद्दामून मी आज या उद्घाटनाकरता आलो. ज्यावेळी मी बऱ्याच दिवस महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो, आज शिवेंद्रराजे आहेत. हे खंबाटकी घाटातली टनेल
बांधण्याची संधी मला मिळाली. हा रस्ता फार खराब आहे, तुम्हाला खूप त्रास होतो, याच्यात बऱ्याचशा तांत्रिक अडचणी होत्या, पण आता याचा प्रश्न सुटलेला आहे आणि 8,000 कोटी रुपयाचा पुणे सातारा हा नवीन DPR तयार करायला घेतला आहे. या रस्त्यावर ट्रॅफिक खूप जास्त आहे, मला कल्पना आहे. मला 2-3दा आता बघायला मिळालं. सगळं फार वाईट स्थिती आहे, कारण आपल्या देशामध्ये एक एक्सपर्टाईज आहे की लोकसंख्या कशी वाढवायची आणि गाड्यांची संख्या कशी वाढवायची. सगळे जोरदार कामाला लागले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा खप वाढणारच आहे. आपण तो थांबवू शकत नाही, पण आपल्याला आपल्या समाजाला, आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर आपले 3 इम्पॉर्टंट पिलर्स आहेत. एक आहे इथिक्स, दुसरा आहे इकॉनॉमी आणि तिसरा आहे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. आपल्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. अजून एक गोष्ट मंचावरील उपस्थित लोकांना मी विनंती करेन. आम्ही आत्ता एक 8 दिवसापूर्वी नागपूरला मोठं जलसंवाद आणि जलपरिषद, जलक्रांती परिषद झाली. माझ्यावर विश्वास ठेवा. मंत्री म्हणून राजकारणातल्या लोकांवर लोकांचा विश्वास कमी असतो, पण मला 17 डॉक्टरेट मिळाल्या, डिलीट मिळाल्या आणि त्यापैकी 9 डिलीट ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर आहे, त्या जलसंवर्धनावर आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. तर मी आता निंबाळकर साहेब हा रस्ता जेव्हा बांधायला घेईन तेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढे तलाव खोदून देईन. मी 1600 तलाव महाराष्ट्रात बांधले फुकट. पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले अकोल्याला. तिथे 300 एकर जमीन सिंचनाखाली होती. आता तिथे 4,000 एकर जमीन सिंचनाखाली आली. माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये 1 तास फक्त पंप चालायचा 7 एकर जमिनीत. आता माझ्याकडे 3 विहिरी आहे, 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप आहे आणि 60 एकराचं पूर्ण सिंचन होतं. मला कळलं की खंडाळा गावात पाऊस खूप कमी पडतो. इथे पडलेला प्रत्येक पावसाचा थेंबन थेंब जमिनीत अडवला गेला पाहिजे. याची जर काळजी घेतली तर तुम्हाला पाण्याची कमतरता भासणार नाही. आणि म्हणून जसे एखादे सरकारी नोकर असतात की ते नोकरी करता करता दर महिन्याला रेकरिंग डिपॉझिट म्हणून ते बँकेत पैसे जमा करतात आणि मग रिटायर्ड झाल्यावर त्याच्या व्याजावर आपलं घर चालवतात, तसं आता पाण्याच्या करताही आपल्याला पाणी डिपॉझिट केलं पाहिजे जमिनीत. आणि पाण्याचा जर स्तर वाढला, आपल्याला 24 तास पाणी मिळालं आणि सिंचन आपलं वाढलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. एकीकडे सिंचन वाढवलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पाण्याकरता खूप भांडायचो. मी विरोधी पक्षाचा नेता होतो त्यावेळी मागासल्या भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून विधानमंडळात सतत भांडणं राहायची. पण मला आनंद आहे, मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री झालो त्यावेळी मला महाराष्ट्राला मी 2 योजना दिल्या की बळीराजा एक योजना जी होती, त्या योजनेमध्ये जे प्रकल्प होते इरिगेशनचे ते 50% पूर्ण झाले होते. त्याच्यावरती पूर्ण करायला पैसे दिले 6,000 कोटी आणि 6,000 कोटी सिंचन प्रकल्पाकरता 12,000 कोटी दिले. आणि मी आता मागच्या निवडणुकीत जेव्हा प्रचाराला आलो तेव्हा पंढरपूरवरून निघालो आणि ज्यावेळी वरतून मला गणपतराव देशमुख आज नाही आहेत, ते माझ्याकडे वारंवार यायचे आणि मला एकदा त्यांनी हात जोडून विनंती केली की मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करून विनंती करतो की आमच्या भागात पाणी पोहोचवा. मी त्यावेळी वरतून जात होतो, मी मॅप बघत होतो. पूर्ण गणपतरावचं गाव कोणतं आपलं सांगोला, म्हणजे हा पलटणच्या तिकडनं हा सोलापूर, सांगली, आटपाडी या सगळ्यामध्ये म्हैसाळ प्रकल्प असेल, टेंबू असेल, हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याचं मला सौभाग्य मिळालं.
आणि मी यावेळी बघितलं की सगळा परिसर हिरवा झाला होता. मला खूप आनंद झाला. आणि पाणी ऑक्सिजन इतकाच आपल्याला महत्वाचं आहे. आणि पाणी आल्यानंतर क्रॉप पॅटर्न कोणता ते महत्वाचं आहे. आणि आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. कृषी मालाचा भाव ठरवणं आपल्या अधिकारात नाही आहे. मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, पाम ऑइलचा भाव मलेशियात ठरतो. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ग्लोबल इकॉनॉमीमध्ये डिमांड अँड सप्लायच्या आधारावर आपल्या देशात कशाची गरज आहे, काय आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतं ते इम्पोर्ट कसं कमी करता येईल, प्रदूषण कमी कसं करता येईल, शेतकरी आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार देण्याकरता काय करता येईल, त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर इथल्या प्रकल्पामध्ये आहे. आणि मला अतिशय आनंद झाला की अनिल पिसे सारख्या तरुण युवकांनी रिस्क घेऊन संशोधन केलं आणि एक अतिशय उत्तम प्रकल्प या ठिकाणी उभा केला. व्यक्तिगतरित्या निंबाळकर साहेबांनी त्यांना ऑर्डर दिलेला आहे, तसा मी पण दिलेला, आमच्या इकडे दिला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि महाराजांचं वर्णन केलेलं आहे की खऱ्या अर्थाने जाणता राजा, रयतेचं कल्याण झालं पाहिजे. आयुष्यभर हाच मंत्र ठेवून त्यांनी आपलं आयुष्य आपल्या या महाराष्ट्राकरता समर्पित केलं. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांचं वर्णन आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणायची असेल तर गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. शेतकरी सामर्थ्यवान झाला पाहिजे. शेतकरी अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिन दाता, हवा इंधन दाता, हायड्रोजन दाता झाला पाहिजे. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे. आपल्या लोकांना उशिरा लक्षात येते. लोकांना आउट ऑफ बॉक्स समजवलं तरी समजून नाही घेत लोक. त्या गाडीचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे जापानी शब्द आहे. ही गाडी भारतात बनलेली नाही आहे. मर्सिडीज सारखी सुंदर आहे आणि ती हायड्रोजनवर चालते. आणि त्या गाडीचं नाव मिराई म्हणजे भविष्य याकरता आहे की फ्युचरिस्टिक विजन जी आहे डेव्हलपमेंटची, ते फ्युचरिस्टिक फ्युएल जगातलं हे हायड्रोजन आहे. आणि म्हणून इथे हायड्रोजन पण तयार होणार आहे. आणि हायड्रोजन जेव्हा तयार होईल आपल्या देशामध्ये आपला शेतकऱ्याच्या सहकार्याने, तेव्हा हा देश ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जेला निर्यात करणारा देश बनणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे बोलतो ते 100% खरं होतं, हे पक्का आहे. त्यामुळे या देशाला आपल्याला आता जर पुढे न्यायचं असेल तर आपला शेतकऱ्यांनी हायड्रोजन तयार केलं पाहिजे. ते पिसे साहेबांनी ते करलं आहे पायलट प्रोजेक्ट, की मिथेन तयार करून तिकडनं हायड्रोजन तयार केलेलं आहे. आणि पुढे प्रत्येक साखर कारखान्याने या दिशेने जाण्याची गरज आहे. आज सगळ्या पश्चिम महाराष्ट्राची इकॉनॉमी साखर कारखान्यावर आहे. आज ऊसामुळे चांगलं इन्कम आहे शेतकऱ्यांना. आणि पुढे मागे हायड्रोजन पासून या सगळ्या गोष्टी झाल्या तर आपल्या प्रगतीचा आणि विकासाचा दर दुपटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल, शेतकरी समृद्ध संपन्न होईल आणि आपल्या भागामधली समृद्धता आणि संपन्नता या भागाचं चित्र बदलवणार आहे. आणि म्हणून आता या कामाकरता आपण शेतकऱ्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे. बांबू लावायचा आहे की नेपियर ग्रास लावायचा आहे याच्यावर ॲग्रिकल्चर कॉलेज, इन्स्टिट्यूट, रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमासची प्रोडक्टिव्हिटी वाढवून आणि कोणता बायोमास जास्त गॅस देतो त्याच्या आधारावर अजून जास्त संशोधन करण्याची गरज आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं काम हर्षवर्धन पाटील बघतात, त्यांचं चांगलं काम आहे. आणि मग ऊसाच्या बरोबर आता
बायोमास विकसित करणं, एनर्जी क्रॉप्स, यामध्ये आपल्याला कसं काम करता येईल याचाही विचार भविष्याकरता करावा लागणार आहे. मला अतिशय आनंद आहे की अतिशय तरुण उत्साही तरुणांनी आज रिस्क घेऊन एक अतिशय मोठा प्रकल्प निर्माण केला आणि आता ही त्यांची सुरुवात आहे. त्यांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या शुभेच्छाने खूप उत्तम आणि चांगलं यश मिळणार आहे. मी या प्रकल्पाकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच प्रकल्प महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्माण व्हावे आणि या महाराष्ट्रातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं आणि शेतकरी संपन्न व्हावा, अशा प्रकारचं चित्र बदलावावं याकरता ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.